Good morning, student. Today we see this next points of types of retailers. So these types of retailers divided into two groups of the first of itinerant retailers and second fixed shop retailers. So this first of these itinerant retailers they divided into number one of hawkers. So these hawkers are one of the oldest types of retailers. They move from one place to another place, carrying goods in hand cart, moving from the city or place anywhere where they can sell easily. They require limited capital. They move on street by shouting, shouting loudly or announcing the names and price of the goods. They deal in seasonal vegetables, fruits, some other items like household cheap articles, bangles, clips, etc. आपण किरकोळ व्यापार आहे तर किरकोळ व्यापाराचे प्रकार पाहतोय. त्यामध्ये जो पहिला जो आहे इलेक्ट्रॉनिक रिटेलर्स म्हणजे काय त्याला फिरते व्यापारी असं म्हटलं जातं. त्या फिरते व्यापाऱ्यांमध्ये पहिला जो प्रकार आहे तो फेरीवाले. हॉकर्स मीन्स फेरीवाले. तर फेरीवाले हा किरकोळ व्यापाराचा सगळ्यात जुना प्रकार आहे. फेरीवाले व्यापारी आपल्या मालाची विक्री ही सुलभपणे करण्यासाठी हे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी काय करत असतात, हातगाडीचा वापर करून काय करत असतात, विक्री करत असतात. शहरातील रस्त्यांवरती जाऊन ते काय करतात, मालाची विक्री करत असतात. ग्राहकांना घरपोच सेवा उपलब्ध करून देत असतात. त्यांना कमी भांडवलाची आवश्यकता असते, म्हणजे काही जास्त भांडवल त्यांना लागत नाही. कमी भांडवलामध्ये ते आपला व्यवसाय सहजपणे करू शकतात. हे व्यापारी मालाची विक्री करण्यासाठी वस्तूंची नावं आणि किंमत पुकारत असतात. ज्यावेळेस रस्त्यावरती ते वस्तू विकत असतात त्यावेळेस कोणता माल विकायला आणलेला आहे, त्या वस्तूची किंमत काय ते जोरात ओरडून सांगत असतात, जेणेकरून त्या संबंधित ग्राहकाला ती वस्तू घ्यायची आहे किंवा नाही ते ठरवू शकेल. नाशवंत वस्तूंची, त्याचबरोबर ऋतुमानानुसार हलक्या आणि कमी किमतीच्या वस्तू जसे भाजीपाला, फळे, बांगड्या, खेळणी, घरगुती वस्तू इत्यादींची विक्री ते काय करत असतात, त्या हातगाडीवरती करत असतात. सो दिस सेकंड टाइप्स ऑफ पेडलर्स. द पेडलर्स आर द ओल्डेस्ट फॉर्म ऑफ रिटेलर्स. Peddlers are those who carry goods on their hand in basket or containers. They deals in low quality goods of day to day use on cash basis such as vegetables, fruits, free fish, unstilled soap, etc. सेकंड जो आहे त्याला टोपलीवाले असं म्हटलं जातात. पेडलर्स मीन्स टोपलीवाले हा सुद्धा किरकोळ व्यापाऱ्यांपैकी एक जुना प्रकार आहे, जे आपल्या मालाची विक्री करण्यासाठी एखाद्या टोपलीत किंवा खोक्यामध्ये माल घेऊन काय करतात, फिरत असतात. ते दररोज वापरत असणाऱ्या कमी दर्जाच्या तसेच कमी किमतीच्या वस्तूंची काय करत असतात, विक्री करत असतात. सर्वसाधारणपणे असे व्यापारी फळे, भाजीपाला, त्यानंतर मासे, भांडी, साबण इत्यादींची काय करत असतात, विक्री करत असतात. नेक्स्ट नंबर थर्ड सांगितलं की स्ट्रीट ट्रेडर्स. These retailers do their business on footpath of wide street of cities and towns. They prefer crowded place like marketplace, bus stop, railway station, schools, college, etc. They set up temporary stall on the roadside. They sell items like handbags, ready-made garment, toys, electronic goods, etc. Their price of goods are reasonable. They do not change their place of business frequently. नेक्स्ट नंबर थर्ड सांगितलं की रस्त्यांवरील जे काही दुकानदार आहेत तो तिसरा प्रकार आहे. हे सुद्धा व्यापारी आपला व्यापार नगर आणि महानगरपालिकेच्या गर्दीच्या रस्त्यांवर करत असतात. ते आपला माल साधारणपणे गर्दीच्या ठिकाणी, उदाहरणार्थ सिनेमागृह असेल, बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, शाळा, स्कूल, कॉलेज इत्यादी ठिकाणी काय करत असतात, विक्री करत असतात. ते रस्त्याच्या कडेला तात्पुरती छोटीशी दुकानं लावतात आणि तिथे काय करतात, मालाची विक्री करतात. त्यामध्ये हँडबॅग असेल, तयार कपडे, प्लास्टिकच्या वस्तू, विजेवर चालणाऱ्या वस्तूंची विक्री, या सगळ्या वस्तूंची काय करत असतात, विक्री करत असतात. वस्तूंच्या किमती त्या काय असतात, योग्य असतात किंवा कमी किंमत असलेल्या वस्तू त्या काय करतात, विकत असतात. तसेच ते आपली जागा काय करतात, सातत्याने बदलत असतात. म्हणजे या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय करत असतात, ते आपली जागा बदलून हे जागा बदलत नाहीत. म्हणजे शक्यतो काय करत असतात,
एका ठिकाणावरती राहून ते आपल्या वस्तूंची काय करत असतात, विक्री करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जास्तीत जास्त विक्री एका ठिकाणावरती कशी होईल त्याचा विचार करून ते काय असतात, वस्तूंची विक्री करण्याचा प्रयत्न करत असतात. नेक्स्ट नंबर 4 आहे चीप जॅक. So these cheap jacks have independent shop having temporary setup. They keep changing place of their business depending upon reasonable response they get from consumers. Cheap jacks have a fixed shop for a particular period. They deal in variety of goods like cutlery, crockery, socks, shampoos, etc. The quality of goods is inferior. चौथा जो प्रकार आहे तो काय सांगितलं की स्वस्त वस्तू दुकानदार. आता याच्यामध्ये हे जे व्यापारी आहेत तात्पुरत्या काळासाठी काय करतात, भाडे तत्वावरती एखादं छोटंसं दुकान घेऊन त्यामध्ये व्यापार करत असतात. जर त्यांना वस्तू विक्रीत चांगला प्रतिसाद मिळाला नाही तर ते आपले काय करतात, ठिकाण बदलतात. त्यामध्ये फेरीवाले, टोपलीवाले आणि स्वस्त मालाची विक्री हे जे काय आपण 3 प्रकार पाहिले, कुठले हॉकर्स, पेडलर्स आणि स्ट्रीट ट्रेडर्स, त्याच्या पद्धतीने हा सुद्धा काय करत असतो, मालाची वस्तू आपल्या वस्तूंची विक्री करत असतो. त्यानंतरला त्यामध्ये हा जो वस्तूंची विक्री करतो यामध्ये कटलरी असेल, कपबशा, त्यानंतरला सॉक्स वगैरे असतील, त्यानंतर शॅम्पूची विक्री असेल, इत्यादी प्रकारच्या कमी दर्जाच्या आणि कमी किमतीच्या वस्तू काय करत असतो, तो विकण्याचा प्रयत्न करत असतो. आणि नेक्स्ट नंबर 5 सांगितलं की मार्केट ट्रेडर्स. Market traders open their shop on market days on different place on fixed days. Unusually, many villages and towns have some day of the week known as the market day. On that day, various retailers come and set their temporary shop at the particular village or town. They deal in various goods like vegetables, pearls, fruits, toys, spices, ready-made garments, daily and steel, etc. It is also called as weekly market. पाचवा जो प्रकार सांगायला की बाजारातील जे व्यापारी आहेत ते हे व्यापारी आपले दुकान बाजाराच्या दिवशी लावतात. म्हणजे त्यांचा एखादा ठराविक दिवस ठरला असतो, त्या दिवशी काय करत असतात, ते आपला व्यापार लावतात वेगवेगळ्या ठिकाणी. परंतु ठराविक दिवशी साधारणपणे बहुतेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये आठवड्यातील एखादा दिवस हा बाजाराचा दिवस म्हणून ओळखला जातो. त्या दिवशी वेगवेगळे किरकोळ व्यापारी गावात किंवा शहरात येऊन आपली काय करतात, दुकाने मांडतात. तिथे आपला ते काय करतात, आणलेल्या वस्तू विकण्याचा प्रयत्न करत असतात. ते निरनिराळ्या वस्तूंची विक्री करतात. त्यामध्ये भाजीपाला असेल, खेळणी असेल, मसाले, तयार कपडे वगैरे, त्यानंतर इतर भांडी वगैरे असतील, या प्रकारच्या वस्तू म्हणजे दररोज लागणाऱ्या वस्तू काय करत असतात, विकण्याचा प्रयत्न करत असतात. असे एकूण 5 प्रकार या फिरते व्यापाऱ्यांमध्ये सांगितलेले आहेत. नेक्स्ट सेकंड जो आहे द फिक्स्ड शॉप रिटेलर. So this fixed shop retailer, they includes of this number 1 of small scale fixed retailers. Small scale fixed retailers, so this number 1 of general stores. So the general stores means general stores retailers sell goods which are required by people for their day-to-day needs like food, grains, soaps, stationery, medicines, oils, toffees, biscuits, plastic goods, footwear, umbrellas, pen, etc. These shops are generally situated near residential areas of their city or town. They provide home delivery of goods. They have variety of goods in each item. They buy the goods from wholesalers or buy directly from manufacturers. पुढचा जो प्रकार आहे की लहान प्रमाणात म्हणजे की किरकोळ व्यापार करणारे जे व्यापार आहे त्यामध्ये एक सर्वसाधारण मालाची विक्री करणारी दुकानं आहेत. जनरल स्टोर म्हणजे काय, सर्वसाधारण मालाची विक्री करणारी दुकाने. त्यामध्ये सर्वसाधारण मालाची विक्री करणारी जी काही व्यक्ती आहे ते लोकांच्या दैनंदिन जीवनात आवश्यक असणारे जे काही वस्तू आहेत त्यांची विक्री करण्याचा प्रयत्न करतो. मग त्यामध्ये अन्नधान्य असतील, टूथपेस्ट, स्टेशनरी, आणि त्यानंतर औषधे असतील, त्यानंतरला बिस्किट, प्लास्टिकच्या वस्तू, त्यानंतरला शूज, अम्ब्रेलाज, पेन इत्यादी प्रकारच्या ज्या काही दैनंदिन लागणाऱ्या वस्तू आहेत त्या वस्तूंची विक्री हा व्यापारी करत असतो. सर्वसाधारणपणे अशी दुकाने गावात किंवा शहराच्या या रहिवासी ठिकाणी म्हणजे जिथे जास्त लोकवस्ती आहे अशा ठिकाणी असतात. असे दुकानदार आपल्या नियमित ग्राहकांना मालाची घरपोचसुद्धा सेवा पुरवण्याचं काम करत असतात. त्यांच्याजवळ विविध प्रकारच्या वस्तू विक्री असतात
वस्तू विक्रीला ठेवल्या असतात. हे दुकानदार घाऊक व्यापारी किंवा प्रत्यक्षपणे उत्पादकांकडून मालाची खरेदी करून ते काय करत असतात, ग्राहकांना पोहोचवण्याचं काम हे जनरल स्टोअर्सवाले करत असतात. त्यानंतर सेकंड आहे सेकंड हँड गुड्स शॉप. So the second hand goods shop, these retailers purchase and sales used goods. For example, they deals in books, furnitures, TV sets, clothes, cars, etc. After repairing the goods and setting them in working condition, the goods are sold to these consumers. Generally, consumers from weak financial background purchase goods from them. As price of these goods are cheap, they lack quality, durability and guarantee. सेकंड सांगितलं की जुन्या वस्तूंची किरकोळ विक्री करणारे दुकानदार. हे व्यापारी काय करतात, लोकांकडून किंवा ग्राहकांकडून जुन्या वस्तूंची खरेदी व विक्री करतात. उदाहरणार्थ पुस्तके असतील, फर्निचर, त्यानंतरला टी व्ही वगैरे असतील, त्यानंतरला व्हॅन वगैरे असेल, यांची विक्री काय करतात, विकत घेतल्या मालाची दुरुस्ती करतात आणि त्या वस्तू वापरण्याच्या स्थितीत आणून त्या वस्तू पुन्हा ग्राहकाला विकण्याचा प्रयत्न करतात. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती अशा प्रकारच्या वस्तू या दुकानदाराकडून विकत घेत असतात. नेक्स्ट नंबर थर्ड आहे ऑथोराइज डीलर. These retailers have authorized dealership of particular manufacturers goods. They deals in goods like TV sets, washing machines, automobiles, music systems, etc. Authorized dealer try to maximize sales of goods because they get goods commission from manufacturers. तिसरं झाले अधिकृत किरकोळ विक्रेते. हे काय करतात की व्यापारी एखाद्या विशिष्ट उत्पादकांच्या मालाची विक्री करण्यासाठी अधिकृतपणे नेमलेले असतात. ते बऱ्याचशा वस्तूंची काय करत असतात, विक्री करत असतात. ज्या उत्पादकांनी त्यांना अधिकृत विक्रेते म्हणून प्राधान्य दिलेलं आहे अशांकडेच काय करतात, त्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. मग उदाहरणार्थ म्हटलं तर आता होंडा बाईक, तर तुम्हाला होंडा बाईकचे सेपरेट ऑथोराइज डीलर सापडेल. अशा पद्धतीच्या वस्तू काय करत असतात, त्या कंपनीने त्यांना ऑथोराइजपणे म्हणजे काय करतात, विकायला दिलेल्या असतात. अशा उत्पादनाच्या मालास प्राधान्य देऊन ते विक्री करत असतात. त्याचा मोबदला म्हणून त्यांना चांगले कमिशनसुद्धा प्राप्त होत असते. नेक्स्ट आहे नंबर फोर्थ स्पेशलिटी शॉप. तर स्पेशलिटी शॉपमध्ये दिस रिटेलर्स डील्स इन पर्टिक्युलर लाईन ऑफ गुड्स. दे कीप वाईड व्हरायटी ऑफ आयटम ऑफ सेम लाईन ऑफ द प्रोडक्ट. फॉर एक्झाम्पल अ टॉय शॉप may keep only toys of different type. Other example of specialty shop retailers are sports materials, ready-made dresses, leather goods, plastic goods, watches, books, etc. हे जे आहे म्हणजे हा चौथा जो प्रकार आहे, विशिष्ट प्रकारच्या मालाची विक्री करणारा किरकोळ व्यापारी. आता हे काही दुकानदार काही विशिष्ट प्रकारच्या मालाचीच विक्री करतात. ते एकाच उत्पादनाचे किंवा वस्तूंचे विविध प्रकार ठेवत असतात. उदाहरणार्थ एखादं टॉईजचं म्हटलं तर सगळं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे टॉईज तिथे पाहायला मिळतील. किंवा स्पोर्ट्सचे हे म्हटलं तर सगळं स्पोर्ट्सचं साहित्य तुम्हाला एका ठिकाणी पाहायला मिळेल. अशा प्रकारच्या वस्तू विकण्याचं काम ते करतात, हे व्यापारी करत असतात. द नेक्स्ट वन ऑफ large scale fixed retailers. So this large scale fixed retailers, the retailers who conduct their business operation on the large scale by the investing a capital, selling variety of quality goods are large scale shop retailers. These retailers have come into existence because of urbanized. These are fixed shops located at different localities of their cities. So these types of this large scale of this fixed retailers of departmental stores. या मोठ्या प्रमाणात किरकोळ व्यापार करणारे हे काही जे व्यापारी आहेत, त्यामध्ये जे व्यापारी मोठ्या प्रमाणात भांडवलाची गुंतवणूक करून ग्राहकांना विविध प्रकारच्या किंवा मालाची विक्री करण्याचं काम करत असतात. त्याचबरोबर आपला उद्योगधंदा व्यवस्थितपणे सांभाळत असतात. त्यांना मोठ्या प्रमाणात किरकोळ व्यापार करणारे व्यापारी असं म्हटलं जातं. शहरीकरणामुळे हे व्यापारी उदयास आले आणि शहराच्या वेगवेगळ्या परिसरात अशी दुकाने काय झाली त्यांनी स्थापन केलेली आहेत. म्हणजे शक्यतो शहरांमध्ये जी काही मोठमोठी शहरं आहेत त्या मोठ्या शहरांमध्ये हे व्यापारी काय करत असतात, काम करत असतात. मग त्यामध्ये सगळ्यात पहिला त्यांचा प्रकार डिपार्टमेंटल स्टोर्स किंवा त्याला एकछत्री दुकान असं म्हटलं जातं. थँक्यू.